नमस्कार. येस मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. परमोरी तालुका दिंडोरी येथे सरपंच पदावरून चांगलेच घमासान बघावयास मिळत आहे. 6 महिन्यापूर्वी येथील सरपंच नवनाथ बापूराव काळोगे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडलेला होता. सदरचा अविश्वास ठराव 07 मतांनी पारित झाल्यानंतर तेथे पुन्हा सरपंच निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये जयराम दिघे यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती देखील एकमताने झाली होती. पुन्हा सरपंच जयराम दिघे यांच्या विरोधात नवनाथ काळोगे यांनी गायरान जमिनीवरून अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असा दावा दाखल केल्याने गावामध्ये प्रचंड तणाव बघावयास मिळत आहे. तसेच तो दाखल झालेला दावा अप्पर जिल्हाधिकारी यांनीच मान्य करून नवनाथ बापूराव काळोगे यांच्या बाजूने निकाल देऊन जयराम दिघे यांना सदस्य पदावरून निलंबित केलेले आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा काल नवीन वळण घेतले व अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी सदरच्या निलंबनाचे सदस्यत्व रद्द होण्याच्या आदेशाने स्थगिती दिलेली आहे व जयराम दिघे यांना सरपंच पदावर कायम ठेवलेले आहे. हे प्रकरण अतिक्रमण सदस्य रद्द होण्याचे असल्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्यावासियांसह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. सदर ग्रामपंचायतीला भेट दिली तेव्हा पप्पू शिवले, भिकाजी दिघे, महेश शिवले, विनायक जाधव, हेमंत दिघे, शिवाजी गांगोडे, गणपत काळोगे, कचरू काळोगे, विलास काळोगे, पंडित जाधव, नितीन दिघे, जयवंत जाधव, संजय दिघे, उत्तम शेळके, जितेंद्र दिघे, आबाजी दिघे, सुभाष शिवले, मुकुंद दिघे, कैलास गांगोडे हे ग्रामस्थ उपस्थित होते. आपण ऐकूया तेथील काही ग्रामस्थांचे म्हणणं. नमस्कार, मी सोमनाथ दिघे, सरपंच जयराम दत्तात्रय दिघे यांचा पुतण्या. तर मी ग्रामस्थ म्हणून आपल्याला असं सांगू इच्छितो की सदर पंचवार्षिकच्या निवडणुकीच्या वेळेस गावाने आम्ही जो जगदंबा पॅनल निर्माण केलेला होता, तयार केलेला होता, त्या जगदंबा पॅनलला संपूर्ण गावाने अगदी भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिलं आणि गावाला सुद्धा आनंद झालेला होता का हे व्यक्तिमत्व जे जे उमेदवार निवडून आलेले हे सर्वजण अगदी कार्यतत्पर आहेत, याच्यात कुठलीच शंका नव्हती. आणि ज्या वेळेस सरपंच पदाचं ओपनिंग झालं आरक्षणाचं, तर ते ओबीसी म्हणून होतं ओपनिंग. तर त्या ओबीसी ओपनिंगमध्ये माझे चुलते जयराम दत्तात्रय दिघे हे त्याच जागेवरती निवडून आलेले होते. परंतु माजी सरपंच नवनाथ काळोगे हे जनरल जागेवर निवडून आलेले असताना सुद्धा आम्ही एक त्यांचा मान सन्मान व्हावा या अनुषंगानं आणि आपल्यातलाच माणूस कुठेतरी त्याचा मान सन्मान व्हावा ही सगळ्यांची भावना होती. म्हणून 9 सदस्यांनी चला ठीक आहे, पहिल्यांदा आपण नवनाथ काळोगे यांना त्यांच्याकडे ओबीसी कागदपत्र होतेच, तर त्या आधारावरती त्यांना 2 वर्षासाठी सरपंच पद दिलं. कारण जी आमची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये रोटेशन पद्धत ठरलेली होती का 2-2 वर्ष अशा पद्धतीनं जे रोटेशन ठरलं त्याला कुठंतरी त्यांनी बाधा दिली आणि 2 वर्षानंतर त्यांनी जो राजीनामा द्यायला पाहिजे होता तो त्यांनी दिला नाही. तर त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी एकमतानं विचार करून की आपल्याबरोबर कुठंतरी यांनी गद्दारी केली अशी भावना तयार झाल्यानंतर त्यांच्यावरती तो अविश्वास ठराव मंजूर केला. आणि त्या अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर त्यांना एक कुठंतरी मनामध्ये पदाची हाव कायम असल्या कारणाने त्यांनी मग माझे चुलते श्री जयराम दत्तात्रय दिघे यांची वडलोपार्जित जमीन गट नंबर 282 शेजारी असून ती काही त्यांची चूक नाहीये, परंतु त्यांचं अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी ग्रामसेवकावरती अन्य मार्गानं त्यांनी वेळोवेळी दबाव आणून ग्रामपंचायत मधले खोटे नाटे कागदपत्रांचा पाठपुरावा करून ते कागदपत्रे वरती वरिष्ठ कार्यालयांकडे सादर केले. या पाठीमागे गट नंबर 282 ची मागील पंचवार्षिक मध्ये जी मोजणी झालेली होती, परंतु ती मोजणीच अमान्य स्वतः दस्तूर खुद्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनीच ती अमान्य केलेली आहे. परंतु असं सर्व असताना सुद्धा तो जो मोजणी केलेली आहे तर त्या मोजणीच्या ज्या नकला वगैरे त्या सगळ्या त्या कुठल्याही पद्धतीत कायम केलेल्या नाही भूमी अभिलेख कार्यालयाने. आणि या सर्व याच्यावरती खोटे नाटे करून आमच्यावरती जे कुभांड रचले, दावे दाखल केले, त्या विरोधामध्ये आजही आम्हाला दिंडोरी न्यायालय यांच्याकडून स्टे ऑर्डर कायम आहे. तो दावा प्रलंबित असताना यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे कोणत्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आमचं पद जो आदेश केला सदस्य पदाचा बरखास्तीचा तो कोणत्या कागदपत्रांवरती केला हे आम्हालाही माहीत नाहीये. परंतु त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही अप्पर उपायुक्त निलेश सागर साहेब यांच्याकडे ती
दाखल केल्यावरती तिथून आम्हाला त्याचा स्थगिती मिळालेली आहे. तर इतकं बोलतो आणि यामध्ये माझे चुलते श्री जयराम दत्तात्रय दिघे यांनी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही, हेच मी याच्यामधून वेळोवेळी सांगून आणि ते सिद्ध होईलच, कारण तो दावा दिवाणी न्यायालय दिंडोरी येथे चालू आहे. त्याचा निकाल लवकरच लागेल अशी आम्ही अपेक्षा करतोय, कारण तो आम्ही कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण केलेलं नाही. हेच अंतिमता शेवटचं सत्य असेल. जय. नमस्कार. मी माजी ग्रामपंचायत सदस्य परमोरी. आमच्या गावची पंचवार्षिक निवडणूक 9 सदस्यांसाठी जगदंबा पॅनल म्हणून आम्ही गावाने पॅनल तयार केला. त्याच्यात आम्हाला ग्रामस्थांनी भरघोस मतांनी निवडून दिले. त्यानंतर आम्ही एकत्र बसून रोटेशन पद्धतीने 2.5 वर्ष सरपंचपदी वाटून दिलं. त्याच्यामध्ये नवनाथ काळोगे यांचं कुठल्याही प्रकारचं ओबीसी जागेवर निवडून आले नव्हते, ते जनरल जागेवर निवडून आले. तरी आम्ही सिनियर म्हणून, ज्येष्ठ म्हणून त्यांना सरपंचपद दिलं. त्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांनी ते राजीनामा दिला आणि बदलून पडले. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर अविश्वास आणून जयराम दत्तात्रय दिघे यांना सरपंच केलं. त्याचा राग धरून त्यांनी त्यांच्या काळात चुकीचे कागदपत्र तयार करून जयराम दिघे यांचं अतिक्रमण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तरी पण त्यांचंवालं गाय रानाला खेटून जमीन आहे म्हणून त्यांचं काही चुकी नाही. ती कुठल्याही प्रकारची मोजणी झालेली नाही, काही नाही. असं असताना मोजणीचे कागद नसताना कलेक्टर साहेबांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि त्यांचं सरपंचपद अपात्र केलं. त्या अपात्र केल्यानंतर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी सागर साहेबांकडे अपील केलं आणि तिथे आम्हाला कागदपत्रांची स्ट्रॉंग असल्यामुळे आम्हाला तात्काळ स्टे मिळाला आणि इथून पुढची लढाई ही कायद्याच्या पद्धतीने चालू ठेवणार आणि गावाचा विकास करत राहणार अशी सरपंचांच्या वतीने मी ग्वाही देतो. एस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी. खाली दिलेल्या लिंकवर YouTube वर जाऊन सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक येथे फॉलो करा.